नांदगाव खंडेश्वर ते फुपगाव शेलू वाघोडा मार्गावर सद्यस्थिती खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे। अशातच अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नागपूर औरंगाबाद या मार्गाला जाण्याकरिता कमी अंतराचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर जड वाहने करू लागल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे। वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे। रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहे। काही दिवसांपूर्वीच खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एका 25 वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला। गेल्या कितीतरी दिवसांपासून समृद्धी महामार्गाचं काम चालू असताना त्यांचे जे मोठे ओव्हरलोड जे ट्रक असतात ते ट्रक या रस्त्याने भरधाव वेगाने जात असतात आणि गेल्या 2-4 दिवसाआधी सुद्धा त्या ट्रकमुळे 2-3 बकऱ्या मरण पावलेल्या होत्या आणि नेमकं त्या ट्रकांमुळे त्यांच्या ओव्हरलोडमुळे या रस्त्याची एक भयान वाईट परिस्थिती आलेली आहे आणि या रस्त्यावर जागोजागेवर गुडघ्या एवढाले खड्डे पडलेले आहे। अक्षरशः आज जे न व्हायचं होतं तेच झालेलं आहे की 2 टू व्हीलरचा इथे एक अपघात झालेला आहे। हीच एक जागा आहे की या अपघातामध्ये आज एक मुलगासुद्धा मृत्युमुखी पडलेला आहे। तरी शासनाने यावर लक्ष केंद्रित करून या रस्त्याचं त्वरित बांधकाम करावं। ज्यावेळेला कधी आम्ही सुद्धा सामान्य माणूस ज्यावेळेला कधी गाडी घेऊन जात असतो तर त्यावेळेला त्याला प्रत्येक सेकंदाला या रस्त्यावरील खड्डे चुकवत आपली स्वतःची गाडी चालवावी लागते। म्हणजे 10 किलोमीटरचं अंतर जर असेल तर त्याला 30 किलोमीटर सारखं वाटते। म्हणजे प्रत्येक सेकंदाला त्याला खड्डा हा चुकवावा लागते आणि तो जो व्यक्ती गाडी चालवत असतो त्यावेळेला त्याचा जीव मुठीत घेऊन तो गाडी चालवत असतो। यामुळे आमची एक शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं बांधकाम पूर्ण करावं। मार्गावर एवढे खड्डे झाले आहे की वाहन चालकांना खड्डे वाचवावीत की वाहन चालवावी हेच प्रश्न वाहन चालकासमोर पडले आहे। याबाबत संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।